रुद्राभिषेक हा एक अतिशय पवित्र आणि प्रभावशाली विधी आहे, ज्यात भगवान शिवाच्या शिवलिंगावर विविध प्रकारचे द्रव्य अर्पण केले जातात आणि त्यासोबत ओम नमः शिवाय, रुद्रसूक्त, शिवमंत्र, लघुरुद्र, महामृत्युंजय मंत्र याचा जप केला जातो. मंडळी, यामागची भावना आहे आपले मन शांत, पवित्र आणि निर्भ्रम व्हावे. शिवाच्या कृपेने आरोग्य, सुख, समाधान, संतान प्राप्ती, यश आणि मोक्ष मिळावं, पापाचं शालन होऊन आत्मशुद्धी व्हावी. मंडळी, श्रावण सोमवारी रुद्राभिषेक का करावा? श्रावण महिना भगवान शिवाला अतिप्रिय आहे. प्रत्येक सोमवारी जर रुद्राभिषेक केला तर कर्माची शुद्धी, संकटापासून मुक्ती आणि इच्छा पूर्ण होणे यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. विशेषतः श्रावणातील 4 सोमवार, त्यात केला जाणारा रुद्राभिषेक म्हणजे एक जिवंत तप आहे. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेक कोण करू शकतं. कोणतीही स्त्री किंवा पुरुष, फक्त स्नान करून पवित्र वस्त्रात. कुटुंबानं एकत्र बसून पण करू शकता. स्वतः घरी किंवा मंदिरातही करता येतो. सकाळी 6 ते 10 वाजताच्या दरम्यान करणे अधिक शुभ मानले जातात. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेकसाठी साहित्य काय लागेल. जल, त्यामध्ये गंगा, तुलसी मिश्रित दूध, गाईचं, दही, मध, साखर, तूप, तांदूळ, बेलपत्र, दुर्वा, फुलांमध्ये गुलाब, चाफा, अबोली, भस्म, विभूती, धूप, दीप, कापूर, पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि मध याचं मिश्रण, तांब्या, ताम्हण, कलश, पाट. मंडळी, मंत्रपठणासाठी रुद्रसूक्त, महामृत्युंजय मंत्र किंवा मग लघुरुद्र पाठ. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेक विधी कसा करावा. स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करा. पूजास्थळी रांगोळी काढा. पाट ठेवून त्यावर शिवलिंग किंवा तांब्याच्या पिंडीचा स्थापन करा. कलशात पाणी भरून त्यात कुशा, तुळस, अक्षता टाका. हातात अक्षता घेऊन संकल्प करा आणि म्हणा, मम सर्व पापक्षय पूर्वक सर्व संकट निवारणार्थ समस्त कामन सिद्धेय श्री शिवप्रसादनाथार्य श्रावण मासे सोमवारे रुद्राभिषेकाय करिष्ये. मंडळी, शिवलिंगावर अभिषेक करा द्रव्यांच्या क्रमाने. सगळ्यात आधी जल अभिषेक करत ओम नमः शिवाय असं म्हणा. दूध अभिषेक ओम त्र्यंबकाय यजमाहे. त्यानंतर शिवलिंगावर दही टाकत म्हणा ओम नमो भगवते रुद्राय. त्यानंतर मध टाकत म्हणा ओम रुद्राय नमः. त्यानंतर शिवलिंगावर साखर टाकत म्हणा ओम महादेवाय नमः. त्यानंतर शिवलिंगावर तूप टाकत म्हणा ओम पशुपतेय नमः. त्यानंतर शिवलिंगावर पंचामृत टाकत म्हणा ओम ईशान्याय नमः. त्यानंतर शिवलिंगावर पाणी टाकत म्हणा ओम शंकराय नमः. त्यानंतर शिवलिंगावर भस्म अर्पण करत म्हणा ओम भवाय नमः. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र टाकत म्हणा ओम शिवाय नमः. त्यानंतर शिवलिंगावर दुर्वा टाकत म्हणा ओम उग्राय नमः. त्यानंतर शेवटी शिवलिंगावर फूल टाकत म्हणा ओम शर्वाय नमः. मंत्रजाप आहे महामृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणणे श्रेयस्कर. त्यानंतर तुम्ही रुद्रसूक्त पण मंत्र म्हणू शकता. मंडळी, रुद्राभिषेक झाल्यावर शिवाच्या आरत्या आणि स्तोत्र म्हणा. आरतीमध्ये तुम्ही जय देव जय श्री महादेवा त्रिपुराय त्रिनयनाय शंकर शशीधरा शंभो. जय देव जय श्री महादेवा ही आरती तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही स्तोत्रामध्ये लिंगाष्टकम, शिवपंचाक्ष स्तोत्र, रुद्राष्टकम हे स्तोत्रे म्हणू शकता. मंडळी, आता आपण बघूया की नैवेद्य काय दाखवावा. फळामध्ये तुम्ही केळी, सफरचंद, डाळिंब दाखवू शकता. गोड पदार्थामध्ये खीर, लाडू किंवा मग मोदकही दाखवू शकता. सुंठ, गुळ, सुपारी, तांदूळ, पंचखाद्य पण तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता. मंडळी, नैवेद्य अर्पण करून पाणी अर्पण करावं आणि मंत्र म्हणावा. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेक केल्यावर काय करावं. पूजेच्या शेवटी शिवलिंगावर गंध,
कुंकू, फुलं, बेलपत्र अर्पण करून आरती करा. आरतीनंतर मनोभावे प्रार्थना करा आणि म्हणा, हे शंकरा, माझे सर्व दोष क्षमा कर, माझ्या प्रार्थना स्वीकार कर, माझ्या संसारात शांती, प्रेम, आरोग्य, भरभराटी राहू दे. मंडळी, त्यानंतर सर्व द्रव्य विसर्जन करावं. झाडापाशी शुद्ध जागी बेलपत्र, फुलं शंकराच्या पिंडीवर ठेवलेले राहू द्यावं. प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा. मंडळी, आता इथे काही विशेष सूचना आपण बघूया. कुंभाराचं शिवलिंग मिळालं तर वापरा, पवित्र मानलं जातं. जर काही द्रव्य नसेल तर केवळ जल अभिषेक आणि मनापासूनच मंत्र जपही पुरेसा आहे. व्रत करताना मौन, शांतता आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. शक्य असल्यास 16 सोमवारही व्रत करा. शिवाची कृपा अपार मिळेल. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेक केल्याने काय मिळतं. मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळतं. आरोग्य सुधारणा, रोगमुक्ती, ग्रहदोष दूर होणे, विशेषतः राहू, केतू, शनी, संतान प्राप्ती व कुटुंबात सौहार्द, आर्थिक श्रेय व संकटापासून सुटका, आत्मिक प्रगती व मोक्षमार्ग. मंडळी, रुद्राभिषेक स्त्रिया करू शकतात का? होय, निश्चितच स्त्रिया करू शकतात. फक्त मासिक पाळीच्या दिवशी करू नये. त्या दिवशी मनातल्या भावना आणि जप करत राहा. मंडळी, जर वेळ नसेल तर कसं करावं? फक्त ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणत जल अभिषेक करा. बेलपत्र, फुलं अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. तेच सर्वात मोठं पूजन असतं. मंडळी, आता आपण बघूया रुद्राभिषेक आणि तुमचं नातं. हे रुद्राभिषेक केवळ कर्मकांड नाही, तो एक संवाद आहे. तुमचं मन आणि महादेव यांच्यातलं. जिथे शब्द संपतात आणि भावना सुरू होतात तिथेच रुद्राभिषेक सुरू होतो. मंडळी, शेवटी मनापासूनची विनंती, तुम्हाला या व्रताचे संपूर्ण समाधान मिळो. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा. कुठल्याही क्षणी तुम्हाला जाणवेल महादेव माझ्या पाठीशी उभे आहेत. जय महादेव.